हरतालिकेची पूजा कशी करावी यामध्ये सर्वात अगोदर आपण 5 पाने म्हणजे 5 प्रकारची पत्री, नागिनवेलाचे जोडपान, धतुऱ्याचे फळ, हरतालिकेची मूर्ती, एक वाटा आणि 5 प्रकारची फळे, दूध व त्याबरोबर फुले असा सर्व गोष्टींचा यामध्ये समावेश होतो. जिथे सर्वात अगोदर पूजा मांडायची आहे ती जागा आधी स्वच्छ पुसून घ्यावी. त्यामध्ये एक पाट मांडावा जोही व्यवस्थित पुसून घ्यावा. पूजेला सुरुवात करण्या अगोदर कायम दिवा लावून घ्यावा. दीप प्रज्वलन हे तितकेच जास्त महत्त्वाचे असते. त्यानंतर मी वाळूच्या सहाय्याने ही पिंड बनवायला सुरुवात केली. असे म्हणतात की माता पार्वतीने सतीने ही वाळूचीच पिंड केली होती, त्यामुळे या वाळूच्या पिंडेला आज फार जास्त महत्त्व आहे. या पिंडेचे तोंड हे कायम दक्षिणोत्तर असावे, म्हणजे जी शिवधारा आहे ती उत्तरेकडे तोंड करणारी असावी. अशा प्रकारे आपण हळूहळू करून एक वाळू त्याला महादेवाच्या पिंडीचा आकार द्यायचा आहे. आपली पिंड तयार झाल्यानंतर आपण त्यावर कापसाचे वस्त्र व्हायचे आहे. हरतालिका देवीची स्थापना झाल्यानंतर आपण जी 5 प्रकारची वेगवेगळी पत्री घेतली आहोत, जी पाने घेतली आहोत व बेल घेतला आहे ते अर्पण करून ठेवायचे. व त्याचबरोबर ही पांढरी शंखपुष्पी मला मिळाली होती, ती सुद्धा मी याबरोबर महादेवाच्या पिंडीवरती अर्पण केली आहे. त्यानंतर नागिनवेलाचे जोडपान ठेवून त्यावर जो वाटा ठेवला आहे त्यामध्ये खारीक, खोबरे, सुपारी, हळकुंड व 1 रुपयांचे नाणे किंवा बदाम अशा 5 प्रकारच्या गोष्टी मी त्यावर मांडल्या आहेत. व हे फळ, धतुऱ्याचे फळ जे आहे, जे महादेवाच्या पिंडीवरती आपण कायम पाहत आलो आहोत, ते फळ मी त्याला अर्पण केली व फुले वाहिली. सर्व पूजेवरती हळदी कुंकू वाहून झाल्यानंतर मी माझ्या महादेवाच्या पिंडीवरती दूध अर्पण केले व त्यानंतर 5 प्रकारची जी विभिन्न फळं आणली होती मी, ती 5 प्रकारच्या फळांचा वाटासुद्धा मी पूजेवरती व पाटावरती मांडला. तर अशी झाली माझी हरतालिकेची पूजा. तुम्ही कशा प्रकारे पूजा करता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.